विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉइन आणि नोट हे लेसन बघणार आहे. कॉइन आणि नोट तुम्हाला माहित आहे. हो. हे माझ्या हातात आहे नोट, बरोबर. खूप काही नोट्स आहेत आणि ह्या हातामध्ये काय आहे? कॉइन आहे. कॉइन आहेत ना? हो. काय फरक आहे याच्यामध्ये दोन्ही मध्ये? हा, काय फरक काय? फरक हा आदित्य, काय फरक आहे ह्याच्या दोघांमध्ये? काय फरक आहे? हा प्रज्ञा. कागदाची नोट आणि लोखंडाची. हा, हे कागदाचे आहे, ते लोखंडाचे म्हणजे मेटलचे आहे, बरोबर. फरक काय? ह्याच्यामध्ये पण 5 रुपयाचं आहे आणि ह्याच्यामध्ये पण 5 रुपयाचं आहे. हा सांग. ते जास्त आहे ते कमी आहे. हा, हे जास्त आहे ते कमी आहे. किती किती फरक आहे ना तुमच्यामध्ये? हे जास्त आहेत म्हणजे नोटा जास्त असतात, जास्त किमतीचे असतात. कॉइन्स कमी किमतीचे असतात. हो. त्याच्यामध्ये चेंज आपण करायचे. चेंज काय? 500 ची नोट मी फरानला देतोय. यस सर. 500 ची नोट फरानला देतोय आणि बाकीची चेंज मी काय नाव तुझं? जुनेदला देतोय. आणि जुनेद हा एक व्यापारी आहे. हे आंबाकडे देत आहे म्हणजे डीलर आहे. आणि फरान याच्याकडे जाऊन चेंज मागतोय, चेंज घेऊन येतोय. जा फरान, चेंज घेऊन ये त्याच्याकडनं. आता बघा, फरान चेंज घेतलाय. फरान सांग, किती किती नोटा घेतलास तू? 200 चे 2 नोट आणि 100 चे 1 नोट. किती रुपयाचं चेंज झालं ते? 500 चे चेंज. गुड. स्वरा आणि माहीन. माहीन ही एक व्यापारी आहे. स्वराकडे काही पैशाची चिल्लर आहेत म्हणजे नोटा आहेत. माहीनला चिल्लर पाहिजेत. मग माहीन स्वराकडे जाऊन काय करणार आहे? चिल्लर कलेक्ट करणार आहे. चला माहीन